नमस्कार, मी मेघा देवकुळे। झटपट संवादमध्ये आपले स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। खालापूर गावात होळीचा सण आनंदात साजरा होतो। कुंभाराळी येथील होळीच्या माळावर गावकीच्या होळीचे दहन करण्यात येते। या होळीला अग्नी देण्याचा मान खालापुरातील पाटील कुटुंबियांना देण्यात आला आहे। नवी मुंबई पोलिसांनी अनाथ मुलांसोबत रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली। पनवेलमधील बालगाम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मोहपाडा येथील शिवनगरमध्ये होळी आणि धुलीवंदन उत्साहात साजरा करण्यात आले। या सणानिमित्ताने आठवडा अगोदरच ग्रामस्थांनी तयारी सुरू केली होती। होळीला दरवर्षी गावचे पाटील बदलण्याची परंपरा असल्याने शिवनगरमध्ये होळीचा उत्साह दिसत होता। कोकणात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। या दोन्ही उत्सवांच्या वेळी कोकणातील रिकामी झालेली गावे भरून जातात। होळी पौर्णिमेचा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो। संध्याकाळी होळी पेटवली जाते। होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। पेटत्या होळीत मनातील विनाशकारक संहारक विचार जाळण्यासाठी प्रतिकात्मक पूजा केली जाते। संत तुकाराम महाराजांच्या 371व्या बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून देहूनगरीत दिंड्या आणि हजारो वारकरी दाखल झाले आहेत। दिंड्या आणि फंडांवर गाथा पारायण सोहळे तसेच भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे कार्यक्रम सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे। कणकवली शहरालगत असलेल्या गड नदीवरील जुना पूल आजपासून पाडायला सुरुवात करण्यात आली। ब्रिटिश काळापासून सुमारे 100 वर्षापेक्षा जास्त काळ हा पूल या महामार्गावर होता। नवीन पुलावरून सध्या वाहतूक सुरू करण्यात आली असून जुना पूल पाडला जात आहे। अलिबाग रायगडचे मुख्यालय पर्यटनदृष्ट्याही अलिबाग प्रसिद्ध असताना चित्रपट, नाटक, टेलिव्हिजनच्या मालिकांमध्ये काय रे अलिबागवरून आलास काय, अलिबागचे आया क्या असे बोलून हिणवून अलिबागचा अपमान केला जातो। त्यामुळे या विरोधात अलिबागचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। झटपट संवादमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा। राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना रिंगणात उतरवल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांना मावळ मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी निश्चित झाल्याचे वृत्त आहे। अधिकृतरित्या 2 दिवसात त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपने शेवटपर्यंत मावळ मतदारसंघासाठी प्रयत्न केल्याने मतदारसंघातील उमेदवारीचा सस्पेन्स वाढला होता। स्थानिक पातळीवर मतभेद झाल्याने कार्यकर्ते दुखावले होते। मात्र आमदार जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यामुळे सर्व समज आणि गैरसमज दूर झाले असून कर्जत खालापूर मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य देण्याचा दावा शेकापच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून वातावरण ढगाळ होते। संध्याकाळी 4च्या सुमारास अचानक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली। अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले। 8ही तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने दारू निर्मिती आणि अवैध वाहतुकीच्या घटनांत वाढ होत आहे। लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील रेणापूर, लातूर आणि उदगीर तालुक्यात 6 ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल करत आरोपींना अटक केली आहे। जिल्ह्यात गारांसह झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले। कांढळी, वायगाव, गिरड परिसरात झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील चना, गहू, ज्वारी, डाळिंब आणि भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आगामी लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध दारू आणि जुगार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे। तळकोकणात प्रत्येक गावामध्ये होळीचा सण मोठ्या प्रमाणात एकजुटीने साजरा केला जातो। कणकवली तालुक्यातील असेल ते गावामध्ये पारंपरिक पद्धतीने आंब्याच्या झाडाची होळी तोडली जात असून विशेष महत्त्व असल्याने गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा आहे। देशाच्या 3 संरक्षण दलांना पुरवण्यात येणारी विविध उत्पादने बनवणाऱ्या आयुध निर्माणीचा स्थापना दिवस देहूरोड आयुध निर्माणीच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। सांस्कृतिक भवन येथे संरक्षण उत्पादनाच्या भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।